हॅलो गाईज, वेलकम टू अवर नेक्स्ट व्लॉग. आज आहे आपला डे 4. आज आपल्या अत्तरूबाईला रूमवर यायला थोडा वेळ झाला. ते येताना काहीतरी सरप्राईज आणणार म्हणून सांगितलेला. बघूया आता बॅगेतनं काय काढतोय. खुलजा सिम सिम. बघूया बॅगेत काय आहे. मोबाईल धरायसाठी ट्रायपॉड. सपला विषय. कसा आहे भागात टॉप. गाईज, आपला दोस्त आलेला आहे इथं खाली, तुम्ही बघू शकताय. पावसातनं भिजत मला भेटायला आलेला आहे. त्याच्याकडे जाऊया, बघूया काय म्हणतोय. हे बघा भावानो, सरभरीत तोंडाचं कसं तोंडावर हात ठेवून आलंय. लाजू नकोस गेलंय, चल वर. रेनकोट घालून कसला आलंय पावसात भिजत. त्यानंतर जरा रूमवर टाइमपास करून आम्ही बाहेर काहीतरी नाश्ता करायसाठी गेलो. मग परत रूमवर येऊन रील्स बघत बसलो. ह्याच्या फीड मध्ये तर काय नसतं, सगळ्या पोरीच दिसाल त्या. त्यानंतर जरा आपल्या अत्तरबाईचं शूटिंग करायला चालू घेतलं. परत बाहेर गेला होते गजन एका गाडीवर. जरा फिरून येऊया म्हटलं गडीवरच. इकडं हजरा रोडला वातावरण एक नंबर झालेलं. असं वाटायला की आता पाऊस पडतोय, आणि जरा पुढे झाल्यावर तसंच झालं. पाऊस यायला लागला. मग आम्ही परत घरला निघालो. परत रूमवर इस्तवर आम्ही पाकच भिजून गेलेलो. भिजून परत मग आता रूमवर आला. त्यानंतर अर्ध्या एक तासात परत संध्याकाळी बाहेर शूट करायचं होतं अत्तरबाईचं आपल्या. आता दिवस कसा गेला काय कळायलाच नाही. बघता बघता 4-5 वाजले. इथं बघा, ह्यांची जाईल तिकडे चेष्टा मस्करी कायम चालूच असते. हे त्याच्या शूटिंगचं 1-2 सीन आहेत. व्हिडिओ जरा बारका व्हायला म्हणून ही ऍड करूया म्हटलं. एक बार ट्राय कर ना, एक बार ट्राय कर. त्याच्यानंतर हिनं दुसरं गेटअप केला परत आणि बाहेर जायचं होतं. चला, अत्तरबाई आपला रेडी झालेला आहे. हे बघा, आयटमचा फोन आलाय. इथं जरा गोट्यातला यायचं 1-2 सीन्स होतं, तेवढं केलं आणि परत निघाला मग. सो दॅट्स इट फॉर टुडे. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.